नमस्कार. आज जाणून घेऊया नवग्रहांच्या शृंखलेमधील केतुग्रह. केतुग्रह हा आध्यात्मिकतेकडे वळवणारा आणि आपल्या अंतर्ज्ञानात बदल घडवणारा ग्रह आहे. केतुग्रहाची सकारात्मक ऊर्जा जर आपल्या कुंडलीमध्ये प्रवाहित असेल तर आपल्याला पुढील ऊर्जेचा अनुभव होतो. 1. तीक्ष्ण अंतर्ज्ञान. 2. आध्यात्मिक प्रगती. 3. गुप्त विद्या आणि साधना, ध्यान यामध्ये प्रगती. या सर्व गोष्टी केतूच्या बलवान पोझिशन म्हणजेच सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या जीवनामध्ये येत असते. आपल्या कुंडलीमध्ये केतुग्रहाची पोझिशन जर कमकुवत असेल तर पुढील पद्धतीने आपल्याला आव्हाने येऊ शकतात. कन्फ्युजन, अचानक नुकसान, माइंड वँडरिंग आणि डायरेक्शनलेस एनर्जी. आपल्या कुंडलीमध्ये जर केतुग्रह स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असेल तर व्यक्ती शांत, निरीक्षक आणि मोजकं बोलणारी परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून सेन्सिटिव्ह असणारी असते. जाणून घेऊया केतुग्रहाला बलवान बनवण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी काही रेमेडीज. 1. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला किमान 10 मिनिटे मेडिटेशन करणं. 2. गणपती बाप्पांची उपासना करणं. 3. आपल्या मामाच्या गावी म्हणजेच आपल्या आजोळी 6 महिन्यातून एकदा भेट देणं. 4. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये आपल्या घरातील नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये आपल्याला गोल्डन फ्रेममध्ये गणपती बाप्पांची एक फोटो फ्रेम लावायची आहे. आपल्या कुंडलीतील केतुग्रहाची पोझिशन समजून प्रॉपर कन्सल्टेशननुसार आपण केतुग्रहाचे रत्न कॅट्साय म्हणजेच लसूनिया धारण करू शकतो. पुढील रीलमध्ये जाणून घेऊया शुक्रग्रह आणि शुक्रग्रहाच्या रेमेडीज. धन्यवाद.